के साथ सुहानी बहुगुना। राहुल गांधी के आरक्षण पर किए गए बयान का मामला थम नहीं रहा। आज फिर से अमरावती से भाजपा के सांसद अनिल बोंडे द्वारा दिए गए विवादित बयान के चलते विधायक यशोमती ठाकुर आक्रामक हो गई। उन्होंने कहा किसे गुंडा कहा जाना चाहिए, मुख्यमंत्री को गुंडा कहा जाना चाहिए या उनके विधायकों को गुंडा कहा जाना चाहिए। ये महाराष्ट्र है, इस महाराष्ट्र के साथ छेड़छाड़ करना गलत है। जो लोग सत्ता में हैं वो दंगा कराना चाहते हैं, अब उनके पास भी यही विकल्प है। विधायक यशोमती ताई ठाकुर ने सांसद अनिल बोंडे के बेबुनियाद बयान का विरोध किया और मांग की कि इस बयान के लिए उनके खिलाफ मामला दर्ज किया जाना चाहिए। डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे। एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे, हा तर डॉक्टर आहे, बेअक्कल आहे, मूर्ख माणूस आहे, हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय। तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा। तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा, तुम्ही प्रवृत्त करता। महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। मूर्ख माणसं आहेत, मूर्ख लोक आहेत, महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत, यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार। सर, शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा केलेली आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, जीभ छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे। ते राहुल गांधी असो, की तो ज्ञानेश महाराव असो, की तो श्याम मानव असो, की या भारतामधल्या बहुजन समाजाला, या भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात, त्यांच्या भावना दुखावतात, त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे। आणि म्हणून जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे।